नमस्कार. आपण प्रॅक्टिस सेट 5.3 पाहणार आहोत आज. लास्ट लेक्चरला 5.2, त्या आधीच्या लेक्चरला 5.1 आणि त्यापूर्वीच्या लेक्चरला बेसिक गोष्टी पाहिल्या. जर आपण डायरेक्ट प्रॅक्टिस सेट 5.3 पाहत असाल तर कृपया आधीचे व्हिडिओज व्यवस्थित पहा, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस सेट 5.3 व्यवस्थित समजेल. अन्यथा प्रॅक्टिस सेट 5.3 तुम्हाला समजणार नाही. चला मग सुरू करू 5.3ला. क्वेश्चन नंबर 1 आहे, राईट सॅम्पल स्पेस यस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स नंबर ऑफ यस. म्हणजे सर्वात पहिल्यांदा आम्हाला क्वेश्चनमध्ये सॅम्पल स्पेस लिहायचं आहे आणि सॅम्पल पॉईंट्स लिहायचे, जे की आपण आत्तापर्यंत लिहित आलेलो आहोत. फॉर इच ऑफ द फॉलोइंग ऑल्सो राईट इव्हेंट्स ए, बी आणि सी. आणि त्याचबरोबर आपल्याला अजून काम करायचं आहे की इव्हेंट्स ए, बी आणि सी असे 3 इव्हेंट्स दिलेले आहेत आम्हाला, आणि त्यांना लिहायचे सेटच्या फॉर्ममध्ये, म्हणजे संख्यांच्या रूपामध्ये. अँड ऑल्सो राईट नंबर ऑफ ए, नंबर ऑफ बी आणि नंबर ऑफ सी. क्वेश्चन खूप सोपा आहे, समजून घ्या. पहिल्या क्वेश्चनकडे जाऊ आपण. याचे सब क्वेश्चन आहे, जवळपास 6 क्वेश्चन पाहिजेत आपल्याला. पहिला आहे, वन डाय इज रोल्ड. यासाठी आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचा आहे. वन डाय इज रोल्ड याचा अर्थ होतो जेव्हा आपण एक फासा फेकू. आता एक फासा फेकू म्हणजे आम्हाला माहिती, फासा माहिती, ज्यावर 1, 2, 3, 4, 5, 6 असे नंबर असतात. जर एक फासा जर फेकला आपण, तर आम्हाला माहिती आहे की आमचा जो सॅम्पल स्पेस येतो काय येतो, सॅम्पल स्पेस. एक फासा फेकल्यानंतर बेसिक लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे आपण, एक जर फासा फेकला तर आमच्या फास्यावर किंवा डायवर एकतर 1 येईल, 2 येईल, 3, 4, 5 or 6. ठीक आहे. आणि आमचा नंबर ऑफ सॅम्पल स्पेस काय येईल, नंबर ऑफ यस सॅम्पल पॉईंट्स काय येतील पहा, किती आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6 हे येतील 6. ठीक आहे. अशा पद्धतीने सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ यस झाला. आता या खाली 3 इव्हेंट दिलेत, ते तिन्ही इव्हेंट आपल्याला परत लिहायचे आहेत. इव्हेंट ए पहा. चला मग आपण इव्हेंट ए लिहू. याला मी स्टार करतो आणि लिहितो इव्हेंट ए. जर माझ्या पद्धतीने जर लिहित असाल तर परफेक्ट सगळे मार्क तुम्हाला मिळतील, कोणताही मार्क इकडं तिकडे जाण्याची शक्यता राहणार नाही. इव्हेंट एक आहे, इव्हन नंबर ऑन द अप्पर स्पेस. म्हणजे अशी घटना की सपोज आम्ही डाय फेकला आणि डाय फेकल्यानंतर त्याचा जो अप्पर फेस आहे, म्हणजे वरती आलेलं जे फेस आहे त्यावर आलेला नंबर हा इव्हन नंबर असला पाहिजे. मी तर शॉर्टमध्ये लिहितो फक्त इव्हन नंबर. तो मिळालेला नंबर जो काय तो काय आहे, इव्हन नंबर. आणि या सगळ्या इव्हेंटला लक्षात घ्या, आम्हाला सॅम्पल स्पेसमधूनच लिहायचं आहे. तर अशी घटना की ज्या घटनेमध्ये आम्हाला डायवरचा जो नंबर आहे तो इव्हन मिळाला आहे, तर कुठले इव्हन नंबर असतात यांना सेटच्या रूपात लिहिणार पहा. आम्ही लिहिणार ए इज इक्वल टू तर काय काय पडू शकतात पहा इव्हन नंबर. 2 येईल, एकतर 2, 4 येईल किंवा 6 येईल. बस पहा, 1, 2, 3, 4, 5, 6 यापैकीचे इव्हन नंबर कोण आहेत, 2 आहे, 4 आहे आणि 6. इव्हनचा अर्थ होतो समसंख्या, ज्यांना 2ने भाग जातो त्या संख्येंना इव्हन नंबर, समसंख्या असं म्हणतात. प्रत्येक वेळी लक्षात ठेवा, इव्हेंट्सला लिहिताना सॅम्पल स्पेसच्या मदतीनेच लिहायचं. आता बरेच जण म्हणतील 8 पण इव्हन नंबर आहे, बट तो आमच्या सॅम्पल स्पेसमध्ये आहे का, नाही, तर त्याला लिहिणार नाही. आम्ही इव्हेंटला लिहित असताना सॅम्पल स्पेसच्याच मदतीने लिहिणार. तर चला नंबर ऑफ ए लिहू. नंबर ऑफ एचा अर्थ होतो एमध्ये किती संख्या आहेत, तर किती, 1, 2 आणि 3. तर नंबर ऑफ ए किती आला, 3 आला. झाला आमचा इव्हेंट ए. ठीक आहे. इव्हेंट ए नंतर आपण जाऊ पुढच्या इव्हेंटकडं. इव्हेंट ए नंतर इव्हेंट बी. इव्हेंट बी काय पहा, ऑड नंबर ऑन द अप्पर फेस. म्हणजे सेम परत आम्ही जर सपोज जर डाय फेकला, तर डाय फेकल्यानंतर आमच्या अप्पर फेस, वरच्या फेसवर ऑड नंबर येतील. ऑडचा अर्थ होतो विषम. जे सम नसतात, इव्हन नसतात, ते आपोआप काय असतात, विषम असतात. म्हणजे ज्यांना 2 या संख्येने भाग जात नाही, पूर्ण भाग जात नाही. मी शॉर्टकटमध्ये लिहितो फक्त ऑड नंबर असं म्हणतो, ऑड नंबर. तुम्ही हा इव्हेंटची जे सेंटेन्स आहे ते पूर्ण इथं लिहा, ऑड नंबर. तर याला पण सेटमध्ये लिहावं लागेल आम्हाला. तर चला सॅम्पल स्पेसमध्ये पहा कोण ऑड नंबर आहे. तर ऑड नंबर आहे 1,
3 आणि कोण आहे 5. ठीक आहे. आणि नंबर ऑफ बी काय येईल आमचा, नंबर ऑफ बी म्हणजे किती जण आहेत ते मोजा, 1 2 आणि 3. बीमध्ये किती एलिमेंट्स आहेत तर 3 आहेत. हा झाला इव्हेंट बी. सोपा भाग आहे म्हणून फास्ट चाललो आहे, खूप जास्त त्याच्यामध्ये वेळ घालवण्यात अर्थ नाही. इव्हेंट सी पाहू आपण. इव्हेंट सी. इव्हेंट सी काय पहा, प्राईम नंबर ऑन द अप्पर फेस. सेम आपल्या अप्पर फेसवर म्हणजे आपण डाय फेकल्यानंतर अप्पर फेसवर प्राईम नंबर मिळतोय. प्राईम नंबरचा अर्थ होतो मूळ संख्या. मूळ संख्या, मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्याला प्राईम नंबर म्हणायचं. तर सी सेटमध्ये त्या प्राईम नंबरला लिहिणार आणि ते प्राईम नंबर कुठून शोधणार, सेम सॅम्पल स्पेसमधून शोधा प्राईम नंबर. 1 हा प्राईमही नसतो आणि कंपोजिटही नसतो, तर मग कोण आहे, 2 आहे, त्याचबरोबर 3 आहे आणि 5 आहे. तर 4 पण येणार नाही आणि 6 पण येणार नाही, कारण 4ला 2ने भाग जातो आणि 6ला सुद्धा 2ने भाग जातो. 2ला कोणत्याही संख्येने भाग जात नाही, 2ला 2ने भाग जातो आणि 1ने भाग जातो, 3ला 3ने भाग जातो, 1ने भाग जातो आणि 5ला 5ने भाग जातो आणि 1ने भाग जातो, म्हणून या प्राईम नंबर आहेत. तर नंबर ऑफ सी, आपण 10वीला आलो तर आपल्याला हे प्राईम नंबर माहीत असायला पाहिजे. इयत्ता 5वीचा भाग आहे, तर किती इथे सुद्धा 3 आहेत. तर अशा पद्धतीने आपला पहिला क्वेश्चन झालेला आहे. इतका जास्त सोपा क्वेश्चन आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 2कडे जाऊया. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2 सेम क्वेश्चन आहे. पहा, सेम टाईपचे क्वेश्चन आहेत. 6च्या 6 सॅम्पल स्पेस लिहायचं आहे आम्हाला आणि त्याचबरोबर इव्हेंट लिहायचे आहेत. तर 2 डाईस आर रोल्ड सायमल्टेनियसली. क्वेश्चन आहे 2 डाईस रोल्ड. डाईस म्हणजे फासे. 2 जर फासे आम्ही एकत्रित फेकले, फासे म्हणजे ज्यावर 1 to 6 नंबर लिहिलेले असतात. ठीक आहे, तर त्यासाठी पहिल्यांदा सॅम्पल स्पेस लिहिणं गरजेचं आहे. सॅम्पल स्पेस, स्पेस कंसामध्ये यस, बेसिकमध्ये पाहिला आहे हा भाग. जर 2 डाय आपण रोल केले तर आम्हाला माहिती आहे काय काय सॅम्पल स्पेस मिळतो. 1,1 1,2 1,3 1,4. ज्यांनी पाहिलेलं नाही आहे तो व्हिडिओ आधी पहा आणि मगच या लेक्चरकडे या, अन्यथा तुम्हाला समजणार नाही. 1,1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 असंच 2 1 2 2 कंटाळा करायचा नाही, लिहावा लागेल आम्हाला हे सगळं, तरच मार्क मिळतील. 2 3 2 4 2 5 2 6 2 7 2 8 सॉरी 3 1 3 1 3 2 3 3 सॉरी 3 3 3 4 3 5 आणि 3 6 असंच 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6. एकदम फ्लोमध्ये गेलो. 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6 आणि शेवटचं 6 1 6 2 6 3 6 4 6 5 आणि 6 6. कर्ली ब्रॅकेट क्लोज. असेच नंबर ऑफ यस किती मिळाले आम्हाला, हे टोटल जर मोजले आम्ही तर हे किती आहे 36. लक्षात घ्या, हा एकदम बेसिक भागे शिकवलेला आहे. ठीक आहे, तर ह्या झाला सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स. आता इव्हेंटकडे जाऊ आपण. तर पहिला इव्हेंट लिहू स्टार करून, ज्याला म्हणू इव्हेंट ए. इव्हेंट ए. ठीक आहे, इव्हेंट ए काय, द सम ऑफ डिजिट ऑन अप्पर फेस इज अ मल्टिपल ऑफ 6. म्हणजे अप्पर फेसवरचे जे 2 संख्या आहेत, उदाहरणार्थ 1 1 आहे 1 2 आहे 1 3 आहे, हे 2 संख्या आहेत ना, यांची बेरीज, सम म्हणजे बेरीज, ही बेरीज मल्टिपल ऑफ 6 आली पाहिजे. म्हणजे 6च्या पट्टीत असली पाहिजे. 6च्या पट्टीत म्हणजे थोडक्यात आपल्या भाषेत 6च्या पाड्यात ही बेरीज असायला पाहिजे. मग 6 असेल, 12 असेल, 18 असेल, 24 असेल, कितीही असू शकते, मात्र या दोघांची बेरीज 6च्या पट्टीत असली पाहिजे. 6 12 18
अशा पद्धतीने असायला पाहिजे. तर इव्हेंट आहे तो तुम्ही पूर्ण सेंटेन्स लिहा, मी फक्त लिहितो सम इज अ मल्टिपल ऑफ 6. ठीक आहे. तर ए या आमच्या सेटमध्ये काय येईल पहा. चला मला सॅम्पल स्पेसमधूनच शोधणार, दुसरीकडून कुठूनच नाही. पहा 1 आणि 1ची ॲडिशन किती येते 2. 6च्या पाड्यात आहे का नाही. 2 1ची किती 3. 3 1ची 4 नाही. 4 1 5 नाही. 5 1 हां 6. 1 आणि 5ची ॲडिशन 6 येते. 6 हा 6च्या पाड्यामध्ये आहे, 6च्या पाड्यात. तर आम्ही त्याला लिहिणार 1,5 लिहिणार. ठीक आहे. 1 6 नाही 7 होतो आहे. 2 1 3 2 2 4 2 3 5 नाही 2 4 6 होतो आहे. 2,4 6 होतो. यांची ॲडिशन 6 येते. 2 5 7 येते. 2 6 8 येते, नाही जमणार. 3 1 4 3 2 5 नाही जमणार. 3 3 चालेल. 3 आणि 3 किती होतो 6 होतो आणि तो 6च्या पाड्यात आहे. 3 4 7 नाही जमणार. 3 5 8 नाही जमणार. 3 6 9 जमणार नाही. 4 1 5 4 2 6 चालेल आम्हाला. 4,2 6 यांची पण ॲडिशन 6 आहे आणि 6 ही 6च्या पाड्यामध्ये येतो. 4 3 7 नाही चालणार. 4 4 8 नाही चालणार. 4 5 नाही चालणार नाही. 4 6 आणि 4 10 नाही जमणार. 5 1 चालेल. 5 आणि 1 किती 6. 5 2 7 नाही चालणार. 5 3 8 नाही चालणार. 5 4 9 चालणार. 5 5 10 नाही चालणार. 5 6 11 नाही चालणार. 6 1 नाही चालणार. 6 2 नाही चालणार. 6 1 7 नाही चालणार. 6 2 8 पण नाही चालणार. 6 3 9 नाही जमणार. 6 4 10 नाही जमणार. 6 5 किती 11 नाही जमणार. 6 6 यस 12 चालेल. 6,6 अशा पद्धतीने 1 5 2 4 3 3 4 2 5 1 आणि 6 6. हां तर हा झाला आमचा ए सेट. नंबर ऑफ ए आम्हाला काउंट करावं लागतील किती ते 1 2 3 4 5 आणि 6. नंबर ऑफ ए किती आले 6 आले. इव्हेंट ए संपला आमचा. इतका सोपा आहे. इव्हेंट बीकडे जाऊ आपण. काय दिलं आहे फक्त ते समजलं पाहिजे आम्हाला. आणि कायम इव्हेंटला शोधायचं कुठं सॅम्पल स्पेसमध्ये. इव्हेंट बी काय आहे द सम ऑफ द डिजिट ऑन अप्पर फेस इज मिनिमम 10. म्हणजे सेम अप्पर फेसची ॲडिशन ही मिनिमम 10 असली पाहिजे. समजून घ्या. मिनिममचा अर्थ होतो कमीत कमी 10 असायला पाहिजे. 10पेक्षा जास्तसुद्धा चालेल. 10पेक्षा कमी नको आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 नको आहे. कमीत कमी 10. कमीत कमी 10चा अर्थ होतो 10 कमीत कमी 10पेक्षा जास्तसुद्धा चालते. ठीक आहे. 10पेक्षा लहान नको आम्हाला. कोण या अप्पर फेसची व्हॅल्यू यांची ॲडिशन 10 कमीत कमी मिनिमम 10 असली पाहिजे. चला पाहू मग आपण कोण कोण आहे. याला लिहू आपण सम इज मिनिमम 10. कमीत कमी 10 असायला पाहिजे. कमीत कमी 10. जास्तीत जास्त कितीही चालते. बी सेटला समजून घेऊ आपण. बीमध्ये काय काय लिहिणार. 1 1 किती येते 2 नाही चालणार. 10 कमीत कमी बेरीज 10 पाहिजे. 2 1 3 नाही चालणार. 6 1 7 नाही चालणार. 2 3 5 नाही जमणार. 6 2 8 पण नाही चालणार. 3 1 नाही चालणार. 5 3 8 नाही चालणार. 6 3 9 नाही जमणार. 4 2 नाही जमणार. 4 3 4 4 नाही जमणार. 4 6 6 4 किती 10. कमीत कमी 10 चालते आम्हाला. म्हणजे पहिला कोण येईल 4,6. 6 4 10 चालते. 5 1 6 नाही जमणार. 5 2 7 नाही जमणार. 5 3 8 नाही जमणार. 5 4 9 नाही जमणार. 5 5 जमेल. 5,5 5 आणि 5 10 चालते. 5,6 किती 11 चालेल. कमीत कमी 10 ना. 10पेक्षा जास्त चालेल. 5,6 चालेल. 6 आणि 5 11. 6 1 नाही चालणार. 6 2 8 नाही चालणार. 6 3 9 नाही जमणार. 6 4 10 चालेल. कमीत कमी 10. 6,4 चालेल. 6,5 पण चालेल. 11 आणि 6,6 पण चालेल. कमीत कमी 10. म्हणजेच आमचा नंबर ऑफ बी किती आला आहे पहा. 1 2 3 4 5 आणि 6. नंबर ऑफ बी किती आला आहे 6 आलेला आहे. अशा पद्धतीने आमचा इव्हेंट बी पण झाला आहे. खूप जास्त सोपे क्वेश्चन आहेत. समजून घेणं महत्त्वाचं आहे. इव्हेंट सीकडे जाऊयात आपण. इव्हेंट सी पाहूयात. काय इव्हेंट सी सेम डिजिट ऑन अ बोथ अप्पर फेस. म्हणजे अप्पर फेसवर सेम डिजिट आले पाहिजे. सेम डिजिट म्हणजे काय 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 झालं. इतकं सोपं आहे. मग सीमध्ये लिहा सेम डिजिट आलेले कोण कोण लक्षात घ्या. सॅम्पल स्पेसमधलेच नंबर आले पाहिजे आमचे. 1 1 2 2 3 3
4 4 5 5 आणि 6 6. तर नंबर ऑफ सी किती आला आमचा 6. अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 2 आमचा झालेला आहे. आता आपण जाऊयात क्वेश्चन नंबर 3 कडे. क्वेश्चन नंबर 3ला पाहू आपण. क्वेश्चन नंबर 3 काय? 3 कॉईन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली. पहिल्यांदा पहिली लाईन वाचायची आणि सरळ सरळ सॅम्पल स्पेस लिहायला घ्या. 3 कॉईन जर आपण एकत्रितपणे जर टॉस केले तर काय होतो? सॅम्पल स्पेस काय मिळतो माहिती आहे आम्हाला? सॅम्पल स्पेस यसने डिनोट करा. 3 कॉईन टॉस केल्यानंतर एच एच एच, एचला असंच ठेवा, एच टी टी, एच एच टी आणि एच टी एच. याला कसं लिहायचं पहिल्या लेक्चरमध्ये दाखवले पहा. एचवाले संपले, आता टीवाले. टी टी टी, टी एच एच, टी एच टी, टी टी एच. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस यांचा किती येतो? सॅम्पल पॉईंट्स किती येतो? 8. 3 कॉईन टॉस केल्यानंतर 8 येतो सॅम्पल पॉईंट, लक्षात राहू द्या. आता येऊ आपण आपल्या इव्हेंट एकडं. ठीक आहे, इव्हेंट ए. इव्हेंट ए काय? टू गेट ॲट लिस्ट 2 हेड्स. ॲट लिस्ट 2 हेड्स. कमीत कमी 2 हेड पाहिजे. कमीत कमी 2 पाहिजे. 2पेक्षा कमी नको, जास्त चालतील. ॲटलिस्टचा अर्थ होतो कमीत कमी 2 पाहिजे. बाबा कमीत कमी 2 तरी हेड पाहिजे, त्यापेक्षा जास्तसुद्धा चालतील, फक्त कमी नको आहे. मग एमध्ये मला सांगा वरती सॅम्पल स्पेसमध्ये कमीत कमी 2 हेड कुठं कुठे चेक करू. 2 हेड एच, इथं 3 आहेत, चालतील? हो चालतील, 100% चालतील. एच एच एच. एच टी टी किती? एकच आहे, नाही चालणार, 2 पाहिजे कमीत कमी. एच एच टी हो चालेल. एच एच टी चालेल आम्हाला. एच टी एच चालेल? हो चालेल ना, 2 हेड आहेत. एच टी एच. इथं नाही, एक पण नाही चालणार. टी एच एच हो चालेल, 2 हेड आहेत आमच्याकडं, 2 हेड आहेत. टी एच टी नाही जमणार, टी टी एच नाही जमणार. बस, मग आमचा नंबर ऑफ ए किती आला पहा? 4 आला. इव्हेंट ए समजला. इव्हेंट बीकडे जाऊयात आपण. इव्हेंट बी पाहू. इव्हेंट बी काय? टू गेट नो हेड. एक पण हेड नको आहे आम्हाला, एकही हेड नको आहे, एक पण हेड. मग बीमध्ये कोण येईल पाहू, चेक करू. एक पण हेड नको. इथं हेड हो आहे ना, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, सगळीकडे हेड आहे. इथं पण हेड आहे, इथं पण आहे. फक्त एकच असं आहे टी 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 ज्याच्यामध्ये एकही हेड नाही आहे. एकच, म्हणजे नंबर ऑफ बी किती आला पहा? 1 आला नंबर ऑफ बी. इव्हेंट बी इतका सोप्पा आहे. आपण जाऊ आता इव्हेंट सीकडं. इव्हेंट सी पाहूयात आपण. इव्हेंट सी काय आहे? टू गेट हेड ऑन अ सेकंड कॉईन. म्हणजे आम्हाला हेड पाहिजे, परंतु कुठल्या कॉईनवर पाहिजे? सेकंड कॉईन. 2 नंबरचा जो कॉईन आहे ना, त्यावर आम्हाला हेड पाहिजे. त्यावर इथं पहा, 2 नंबर, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. मग सी सेटमध्ये कोण येईल? 2 नंबर कॉईनवर हेड पाहिजे. पाहिजे 2 नंबर, बाकीचं काही का असं ना, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आम्हाला फक्त 2 नंबरच्या कॉईनवर हेड पाहिजे. इथं 2 नंबरवर हेड आहे, हो आहे, चालेल. मग आम्हाला एच एच एच. नाही जमणार. 2 नंबर कॉईनवर टेल आहे, हो आहे, इथं आहे पहा, एच एच टी, एच एच टी. एच टी एच नाही चालणार. 2 नंबर कॉईनवर नाही हेड, नाही चालणार. हो चालेल. टी एच एच चालेल, टी एच एच चालेल, टी एच टी हो चालेल, 2 नंबर कॉईनवर आहे. टी टी एच नाही चालणार. तर आमचा नंबर ऑफ सी किती आहे? किती एलिमेंट यामध्ये? 4 एलिमेंट आहेत, 4. ओके, हा सुद्धा क्वेश्चन आमचा संपलेला आहे. इतका जास्त सोपा आहे, लक्षात घ्या. खूप जास्त सोपे क्वेश्चन आहेत, बिलकुल बी अवघड नाही आहे यामध्ये काही. जर प्रॅक्टिस सेट 3 समजला तर 4 खूप जास्त सोपा वाटेल तुम्हाला. क्वेश्चन